तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही बॅकलेस ब्लाऊजची डिझाईन बघू शकता। एकदम छान अशी आपली जी डिझाईन आहे तर ती आपण रेडी केलेली आहे। तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा जो बॅक नेकचा डिझाइन आहे तर तो बघणार आहोत। तर मी तो बॅक पार्ट जो आहे आपला मेन कापडावरती आणि अस्तरवरती कटिंग केलेला आहे। तर 40 साईजसाठी हा जो बॅक नेक आहे मी तो रेडी करत आहे। तर शोल्डर मी 8 इंच घेतलेला आहे, मुंडा मी 8 इंच घेतलेला आहे। तर तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्ही शोल्डर आणि आर्म होल जे आहे तर ते घेऊ शकता। तर गळ्याची जी रुंदी आहे मी 4 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे आपल्याला घ्यायची आहे 3 इंचावरती। तर 3-3.5 इंच तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी राऊंड असा शेप दिलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण असं वरच्या गळ्याचा जो आकार आहे तर तो इथं काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या खाली बरोबर आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच। तर तुम्हाला जितकं बॅकलेस ब्लाऊज पाहिजे आहे बॅक साईडला तितकं तुम्ही हे घेऊ शकता। तर मी 4 इंच घेतलेलं आहे, पण अजून आपल्या शेपमध्ये थोडंफार कट होणार आहे। आता बॉटम पासून तुम्हाला किती जी ब्रॉडनेस आहे हवी आहे तितके तुम्ही हे ठेवू शकता। तर मी 7 इंच घेतलेलं आहे, पण तुम्हाला इतकंही ब्रॉड जर नको असेल तर तुम्ही 5, 5.5 किंवा 4 इंचावरती ठेवून मग बॅक साईडला तुम्ही ते नॉट्स जे आहेत बांधायचे लावू शकता। तर मी 7 इंच घेतलेला आहे, म्हणजे मी भरपूर असा बॅकलेस जो आहे तो बनवलेला आहे। तर हे बघा, बॉटमला मी असा स्क्वेअर आकार जो आहे तो मार्किंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता आपण ह्याला गोल आकार जो आहे आपण द्यायचा आहे। तर बघा इथं बघू शकता की थोडासा जो आकार आहे मी वरती घेतलेला आहे। आपण जिथे 4 इंच घेतलं होतं तर त्याच्या पण थोडासा जो आपला शेप आहे तर तो गेलेला आहे। तर आता राऊंड आपला जो नेक आहे असा बॅक साईडचा कट करून घ्यायचा। जर तुमची साईज जर कमी असेल 32-33 असेल तर तुम्ही इतकंही मोठा गळा नाही घ्यायचा। तुम्ही 5-5.5 इंच जी बॉटमची रुंदी आहे तर ती घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही नॉट जे आहे तर ते लावू शकता। आता हे जी साईज आहे तर ती 40 साईज आहे, मोठी साईज आहे, तर त्यामुळे मी बॉटमला 7 इंच घेतलं। आता सेम आपण मेन कापडावरती जे आहे आपण असं अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जो आपला गळा आहे तर तो कट करून घ्यायचा। तर वरती सुद्धा बघू शकता जो आपण 3 इंचचा गळा जो मार्किंग केला होता तर तो सुद्धा आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर बॉटमचा मी एक जो आपला गळा आहे तर तो कट करून घेतलेला आहे। तसंच आपला जो आपण 3 इंचाचा गळा काढला होता वरती तर तो सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे। तर त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, मी ते घेतलेला आहे कॅनव्हास। तर कॅनव्हास आपल्याला या गळ्यासाठी लावावंच लागतं। जर तुम्ही कॅनव्हास नाही लावलं तर काय होतं की घातल्यानंतर पाठीमागच्या साईडला जे ब्लाऊज आहे आपलं त्याला थोड्याफार प्लेट्स येतात किंवा घोळ येऊ शकतो तशा प्रकारे। तर आपण ह्याला काय करायचं आहे, मी ते घेतलं आहे कॅनव्हास आणि ते कॅनव्हास काय करायचं आपण सगळ्यात आधी आपले जे मेन कापड आहे तर त्याला आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे। तर हे बघा पूर्ण गोल जो आपला आकार आहे आपण गळ्याचा शेप कट केलेला आहे तर ते कॅनव्हास आधी मी याला लावून घेणार आहे। तर तुम्ही याला टिप सुद्धा मारू शकता किंवा प्रेस सुद्धा करू शकता। तर आता एक्स्ट्रा जे आपला कॅनव्हास आहे सेंटरचा तर तो आपण त्या शेपनुसार कट करायचा आहे। त्याच्यानंतर मग आपण याच्यावरती प्रेस करणार आहोत जेणेकरून हे जे कॅनव्हास आहे आपल्या मेन कापडाला चिटकेल। तर आता हे बघा मी प्रेस करून घेतलेला आहे आणि हा शेप बघू शकता तुम्ही। एकदम घातल्यानंतर सुद्धा जो आपला शेप आहे बॅक साईडचा प्रॉपर येतो। कुठे सुद्धा तुम्हाला जो आहे बॅक साईडला घोळ किंवा कापड जे आहे लूज झालेला अजिबात दिसत नाही। तर त्याच्यामुळेच आपण कॅनव्हास लावायचा आहे। तर कॅनव्हासमुळे आपला जो गळ्याचा शेप आहे एकदम आपला छान येतो। तर आता हे बघा आपण हे कॅनव्हास जे आहे मेन कापडाला असं लावून घेतलेलं आहे। आता आपण सरळ कापडावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर आतलं सुद्धा आपण हे जे कॅनव्हास आहे पूर्ण कट केलेला आहे। आता सरळ कापडावरती आपण जे अस्तर आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपल्याला पूर्ण राऊंडला ह्याला टिप मारून घ्यायची। तर हे बघा
तर अशा पद्धतीने आपला जो गळा आहे आपण इथं सेट करत आहोत. तर आता टिप मारून झालेली आहे. एक्स्ट्राचं जितकं आपलं जेवढं कापड उरलेलं आहे तर ते पूर्ण सेंटरचं कट करायचं आहे आणि याला छोटे छोटे आपण कट्स द्यायचे आहेत. आणि अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करायचं आहे याला. तर हे बघा, आता अस्तर जे आहे आपण पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून गळ्याचा जो शेप आहे एकदम प्रॉपर असा दिसेल. तर कॅनव्हास घातलेला असतं त्यामुळे गळ्याचा जो शेप आहे एकदम आपला व्यवस्थित येतो, कुठेही गळा वगैरे आपल्याला लूज झालेला दिसत नाही यामध्ये सुद्धा. तर हे बघा आपले टिपसुद्धा आपण असे मारून घेतलेले आहेत. त्यानंतर चारी बाजूने ह्याला आपण शिवून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जितकं आपलं सगळं कापड आहे तर ते पूर्ण कट करायचं. तर आता आपण याला लावून घेणार आहोत बॉटमला नॉट, जे आपल्या पाठीमागच्या साईडला आपण जी गाठ मारलेली आहे तर ती आपण इथं तयार करून घेणार आहोत. तर जितकी तुम्हाला त्यांची लेंथ हवी आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. तर माझ्याकडे इतकंच कापड शिल्लक राहिलं होतं तर त्यामध्येच मी जी नॉट आहे तर ती बनवत आहे. तर आता हे बघा, हे मी कापड घेतलेलं आहे नॉटसाठी. तर मी सेंटरपासून कट केलं. त्याच्यानंतर जे कापड आहे आपल्याला उलटं ठेवून त्याच्यानंतर त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी आहे आपल्याला सरळ करून घ्यायची. तर 2 पट्ट्या आपल्याला कराव्या लागतात दोन्ही साईडला जॉईंट करायला. आता मी इथे घेतलेलं आहे मार्तूल आणि मार्तूलच्या साहाय्याने ही जी पट्टी आहे आपण अशी सरळ करून घ्यायची, म्हणजे आपले एक नॉट्स ब्रॉड जी आपली नॉट्स आहेत तर ते आपण तयार करून घ्यायची आहे. आता बॉटमला आपण काय करायचं आहे, अर्धा इंच सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक टिप मारून घेणार आहोत. एकदम लॉक करायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तर हे बघा, अशा पद्धतीने मी नॉट्स लावून घेतलेले आहेत. तर आता आपण काय करायचं आहे की वरती जो आपला गळा दिसतोय तर त्याला आपण अशी क्रॉसमध्ये पट्टी काढून गळ्याला पट्टी जोडायची आहे. बॉटमला आपण पट्टी जोडून घ्यायची आहे, कमरपट्टी. आता मी जोडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जी आपली आता मी गळ्याला इथं लावत आहे हँगिंगची लेस, जी मी आतल्या साईडने लावणार आहे, ना की मी वरच्या साईडने लावणार आहे. जितका आपल्याला लूक आतल्या साईडने हँगिंगची लेस लावल्यावर येतो तितका आपला वरच्या साईडने जे आपण लेस जोडतो ती त्यामुळे येत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने जी लेस आहे मी ती लावत आहे. तर ते काय होतं की पाठीवर आपले फक्त लटकन इथं दिसतात, लेस वगैरे अजिबात काही दिसत नाही यामुळे. तर तुम्ही ही अशी जर सरळ लेस लावत असाल तर तुम्ही एकदा काय करा की आतल्या साईडने लेस लावून बघा, खूप छान त्याचा लुक येतो घातल्यानंतर ब्लाऊजसुद्धा. तर ही लेस लावताना दोन्ही साईडला आपल्याला लॉक व्यवस्थित करायचं आहे, नाहीतर मणी काय होतात एक एक मणी निघत जातात आपले. तर त्यामुळे हे असं व्यवस्थित आपल्याला लॉक करूनच मग ही जी लेस आहे कंप्लीट करायची आहेत लावून. तर आता आपला जो बॅक नेक आहे पूर्ण असा कंप्लीट झालेला आहे फ्रेंड्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. फायनल लुक सुद्धा तुम्ही इथं बघू शकता की ब्लाऊज घातल्यानंतर कसा येतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.